नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण राजाची रास पाहिली। राजा कसा असतो आपल्याला माहिती आहे, तो आपण राशीतून पाहिला आणि ज्यांची रास सिंह रास होती ते तर खुशच झाले असतील की आपण किती छान आहोत। प्रत्येक रास छानच आहे हो, कुठली वाईट आहे, सगळी माणसं छानच असतात। आता ही कन्या रास जी आपण बघणार आहोत ना, ती तर फार मौज मजा करते, कारण ती बुधाची रास आहे आणि बुध हा विनोदाचा बादशाह आहे। एक छोटासा प्रसंग सांगते। एक माझ्या विद्यार्थिनीची मुलगी आहे, मोठी आहे वयाने तशी, मुलगा पण तिचा कॉलेजमध्ये जातो, कन्या राशीची आहे। कन्या आणि मिथुन या बुधाच्या राशी आहेत। बुध हा आपल्या सूर्यमालेमधला युवराज आहे, म्हणजे लहान मुलं आहे, लहान मुलासारखा आहे, सूर्योदयाचा कारक आहे बुध। त्याच्यामुळे लहान मुलं आजारी असली की कशी वागतात, तशी वागतात मिथुन आणि कन्या राशीची माणसं। त्यातनं कन्या राशी तर निसर्ग कुंडलीतली षष्ठातली रास आहे। षष्ठ स्थान हे तुमचं डे टू डे आरोग्याच्या संबंधी गोष्टी सांगतं। डे टू डे कुठे डोकं दुखलं, कुठे पोटात दुखलं, कुठे सर्दी झाल्यासारखं वाटलं, हे सगळं षष्ठ स्थान दाखवतं। तर तिचा पाय मुरगळला आहे म्हणून ती आईकडे आली आहे। तर तिला चालायला त्रास होतोय, आई गं उई गं, मला झोप नाही लागली, मला जेवण नाही जात, आई मला औषध लाव, आई अमकं कर, आई तमकं कर, आई मला असं दे, आई मला जेवायला दे। इतकं ती भुणभुण करते आईला, मला झोपत नाही लागली आहे, चेहरा इतका पडलाय, नाही तर इतकी आनंदी मुलगी आहे, इतकी मदतनीस आहे। मी आज सकाळी तिच्याकडे गेले होते, म्हटलं अगो बाई हे असं काय झालं तुझं, म्हणजे मला इतकं हसू आलं की बरोबर कशी कन्या रास दिसते। अशी तुमच्या प्रत्येकाची रास तुमच्या प्रत्येकाच्या वागण्यात स्वभावामध्ये दिसत असते। आपण बघूया कन्या रास कशी आहे। पहिली तर ही षष्ठातली रास आहे आणि बुधाची रास आहे, लहान मुलासारखी भावना प्रधान आहे आणि यांचं बोलणं, बुध हा नाटकीयतेचा कारक आहे, कारण सगळ्या शास्त्रांचा तो कारक आहे। त्याच्यामुळे आपल्या बोलण्याचा प्रभाव पडण्यासाठी माना वेळावत ॲक्शन करत असं हळूहळू बोलतात, मृदूपणे बोलतात, सदा हसतमुख असतात, हुशार, अर्थात हुशार आहेत, कारण बुध हा इंटेलिजन्सचा कारक आहे। त्याच्यामुळे मिथुन आणि कन्या या दोन्ही राशी प्रचंड हुशार आहेत। आपण कन्या रास बघणार होताच, तर ही कन्या रास षष्ठातली रास आहे आणि ही बुधाची स्वतःची रास। 15 अंशापर्यंत ह्याच्यात चंद्र असेल तर तो मूल त्रिकोण रास आणि 15 अंशात शिवाय तो उच्चीचा पण आहे, कन्येतच हा बुध उच्चीचा होतो। त्याच्यामुळे कन्या राशीची जी माणसं आहेत ही अतिशय प्रॅक्टिकल असतात। षष्ठ स्थान हे तुमचं रोजचं प्रॅक्टिकल लाईफ आहे, त्यामुळे ही माणसं प्रॅक्टिकल असतात, परफेक्शनिस्ट असतात। आणि ह्या बुधाच्या या राशीला ही जी दोन राशी ज्या आहेत बुधाच्या, ह्या दोन्हीही राशी द्विस्वभाव आहेत। त्याच्यामुळे यांची ना वागण्याच्या पद्धती सारख्याच चेंज होतात, यांना एकच एक नाही आवडत काही, पण तरीसुद्धा कन्या रास ही पृथ्वी तत्वाची रास आहे, अर्थ त्रिकोणामधली रास आहे आणि त्याच्यामुळे यांची काही तत्व आहेत त्याप्रमाणेच त्या वागतात आणि त्याच्यामुळे त्या कधी कधी थोडेशा रिजिड वाटतात। त्या अतिशय चिकित्सक आहेत, म्हणजे कुठलीही गोष्ट त्यांना समोर दिसली ना की वृषभ कन्या मकर हा अर्थ त्रिकोण आहे। त्याच्यामुळे अर्थातच दुसऱ्यांनी बोललेली प्रत्येक गोष्ट जशीच्या तशी कशी मान्य होईल त्यांना, कारण त्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली बघतात। प्रॅक्टिकलवर हे योग्य आहे का, तर ते चांगलं आहे। प्रॅक्टिकली हा माणूस संघर्ष करतो का, तर तो यशस्वी होणार आहे। प्रॅक्टिकली हा माणूस पैसा मिळवण्यासाठी खर्च करतो का, तर त्याला पैसा मिळणार आहे। असं वृषभ कन्या मकर या राशींचं धोरण असतं। हे हसतमुख असतात पण हे वेळकाढूपणा मात्र करतात। आता याचं एक छोटंसं उदाहरण देते तुम्हाला। एखाद्या व्यक्तीला आंघोळीला जायचं असतं, तुमच्या घरात पण असं घडत असेल बघा, की एखादा पुरुष आहे घरातला, मोठ्या आहे, वयाने मोठा आहे, तो घोषणा करतो आज मला आत्ता आंघोळीला जायचं आहे, माझं पाणी तयार ठेवा, आणि तो टॉवेल लावून अर्धा पाऊण तास नुसता टाइमपास करत फिरत असतो, दुसऱ्याला जाऊ देत नाही आणि आपण पण जात नाही। तरुण मुलगा माझ्या ओळखीतला आहे, जो बाहेरनं आला व्यायाम करून की आईला फरमान सोडतो, माझं पाणी झालंय ना, मी लगेच आंघोळीला दे, कोणी जायचं नाही बाथरूममध्ये, आणि कॉटवर आडवा पडून जमिनीवर पेपर ठेवून तासभर पेपर वाचतो, तोपर्यंत कोणी जायचं नाही। हा वेळकाढूपणा कन्या राशीमध्ये नक्की दिसतो। आता त्याच्यामध्ये त्यांचा हेतू काही नसतो, पण त्यांना कंटाळा येतो, रुटीन त्यांना हवं असतं, पण पटकन काही करणं, हा सिंह नाही आहे ना पटकन करणारा, त्यामुळे यांच्या मनात येईपर्यंत ते करत नाहीत। मनात यायला पाहिजे त्यांच्या। त्यांचा आवाज कधी कधी खूप चढतो,
हे मध्यम बांध्याचे असतात आणि बुध हा सगळ्या कलांचा आविष्कार आहे, त्यामुळे हे चांगले कलाकार असतात, मृदू संभाषण करतात आणि तर्क अतिशय उत्तम देतात. लॉजिक, बुध हा लॉजिकचा कारक आहे, म्हणून बुध हा ॲस्ट्रॉलॉजीचा म्हणजे भविष्यशास्त्राचा ग्रह आहे. कारण भविष्यशास्त्र हे बीजगणित भूमिती आहे, 1 + 1 = 2. मग ते का झालं याचं तत्व कळलं की ते आयुष्यभर ते तसंच आहे. मग 1 आंबा + 1 पेरू = 2 फळच होतात. तसं हे तार्किक शास्त्र असल्यामुळे हे बुधाच्या खाली येतं आणि म्हणून कन्या राशीची लोक यांचा अर्थात एक लक्षात ठेवायचं, यांचा जो डिस्पॉझिटर म्हणजे यांचा जो स्वामी आहे कन्या राशीचा बुध हा कुंडलीमध्ये शुभ असला पाहिजे, तर यांचं खूप उत्तम लॉजिक असतं आणि कुठे आणि कसं आणि कधी आणि काय बोलावं हे यांना बरोबर कळतं. बोलण्याचं यांना कळतं का? कारण बुध वाचेचं कारक आहे ना, त्याच्यामुळे बोलण्यामधून दुसऱ्या माणसाशी संधान बांधणं, त्याच्यावर डॉमिनेशन करणं, त्याच्याशी मैत्री करणं, प्रेमाने बोलणं, आग्रह करणं, आढ्यतेने बोलणं, जे काही बोलण्याचे प्रकार आहेत ह्याच्यामध्ये हे अतिशय हुशार असतात. कुठे आणि कधी हे त्यांना बरोबर कळतं. कन्या राशीचे स्थान 6ठ स्थान असल्यामुळे कन्या राशीचा अवयव हा जठर आणि पचन संस्था हा आहे. ही पृथ्वी तत्वाची द्विस्वभाव रास आहे आणि त्वचेचा पण बुध कारक आहे, त्यामुळे त्वचेची ॲलर्जी, पचनसंस्थेचे विकार यांना पटकन होतात. कन्या रास ही 6ठातली आहे, त्याच्यामुळे यांचा पटकन दुसऱ्यावर विश्वास बसत नाही, कारण हे प्रॅक्टिकल आहेत, परफेक्शनिस्ट आहेत आणि अर्थत्रिकोणातली रास आहे, त्याच्यामुळे स्वतः आजमावल्याशिवाय दुसऱ्यावर विश्वास नाही. यांना फिरायला खूप आवडतं आणि क्वचितच हे रागावणार आहेत, कारण हा काही मंगळ नाही ना, त्यामुळे यांना क्वचित रागवतात आणि यांना जी काही प्रॉपर्टी किंवा ह्या गोष्टी हव्या आहेत ना, या जरा उशिराने मिळतात. कन्या आणि मिथुन राशीचा, मिथुनपेक्षाही कन्या राशीला जरा उशिराने प्रॉपर्टी मिळते. अर्थात फक्त कन्या रास एवढंच प्रॉपर्टी दाखवण्याचं कारक स्थान किंवा कारक ग्रह नाही. प्रॉपर्टीचा प्रश्न हे आपण ॲस्ट्रॉलॉजीमध्ये कसे बघायचे हळूहळू पुढे येणारच आहे सगळं, काळजी करू नका. तुमच्या आयुष्यामधला प्रत्येक प्रश्न हा तुमच्या कुंडलीतून सोडवता येतो. मला तुम्ही कुठलाही प्रश्न विचारा, मी तुम्हाला सांगते कसं उत्तर द्यायचं. माझा चॅनल सबस्क्राईब करा, तुम्हाला सगळं मिळणार आहे. बेल आयकॉन प्रेस करा की येणार तुमच्याकडे सगळे व्हिडिओ, कायम लक्षात ठेवा. याच्याशिवाय अजून काय दिसतं तर ही कन्या रास आहे ना, ही 6ठातली असल्यामुळे कुठल्या तरी एकाच बाजूला जाणारी ही रास नाही, ही प्रॅक्टिकल आहे. प्रॅक्टिकल असल्यामुळे यांचा व्ह्यू नेहमी बॅलन्स्ड आहे, अति कशाच्या तरी मागे हे लागत नाहीत. पण चिकित्सा मात्र यांच्यात प्रचंड आहे. चिकित्सा म्हणजे तपासणी करणं, अतिशय उत्तम ऑडिटर आहेत. कारण बुध हा अकाउंट्सचा कारक आहे, बुध गणिताचा कारक आहे, बुध स्मरणशक्तीचा कारक आहे, बुध विनोदाचा कारक आहे, बुध मेडिकल सायन्सचा कारक आहे, बुध कामशास्त्राचा जनक आहे, बुध सगळ्या कॉम्प्युटर्सचा कारक आहे. कारण कॉम्प्युटरमध्ये असणारा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा इंटेलिजन्सच आहे ना, बुध हा मुळातला इंटेलिजन्स आहे, त्यातनंच कॉम्प्युटरचा इंटेलिजन्स तयार होतो. त्यामुळे बुध हा कॉम्प्युटरचा कारक आहे. तुमच्याकडे जी कॉम्प्युटर तुम्ही वापरता आपल्या आताच्या आधुनिक शास्त्रामध्ये, आपण जे या मीडियावर संपूर्ण अवलंबून आहोत, याचं हार्डवेअर, या सगळ्याचे ग्रह आहेत आपल्या ॲस्ट्रॉलॉजीत. हार्डवेअर म्हणजे मंगळ, कॉम्प्युटरमधलं ज्ञान म्हणजे बुध जे आपण भरतो, आणि ते जे सॉफ्टवेअरमध्ये भरतो हे सॉफ्टवेअरचा कारक शुक्र, आणि हे सगळं अतिशय कष्टाने साध्य करून योग्य ते यश मिळवणारच असा कोण? शनी. त्यामुळे हे सगळं शास्त्र, कुठलंही बुद्धीचं शास्त्र, कुठलंही बुद्धीने वापरायचं शास्त्र, कुठलंही तुमच्या इंटेलिजन्समधनं बाहेर पडणाऱ्या गोष्टी ह्या बुध प्रणितच असतात. हे कायम शांत, हे कन्या राशीचे लोक जे आहेत ना, हे वचवच भयंकर बोलणारे नाहीत. बोलण्याचं काम बुधाकडे आहे, ते मिथुनेकडे आहे, कारण ती लोकाभिमुख रास आहे. आपण बघितली मिथुन रास, यांना कम्युनिकेशन हवं असतं. कम्युनिकेशन म्हणजे दळणवळण, कशाचं? शब्दाचं. म्हणजे काय? बोलणं आणि लिहिणं. त्यामुळे हे अतिशय बोलके लोक आहेत. कन्या राशीची माणसं बोलत नाहीत असं नाहीत, पण ती अर्थत्रिकोणातली रास आहे पृथ्वी तत्वाची, आणि 6ठ स्थानातली त्रिकस्थानामधली रास आहे. त्याच्यामुळे हे लोक ठराविक लोकांशी बोलतात, अतिशय कॉन्झर्वेटिव्ह आहेत, रिझर्वड आहेत. वृषभ, कन्या, मकर ही माणसं येईल जाईल त्याच्याशी हा 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 हु 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 गप्पा मारतील,
अजिबात नाही. ती तत्वानी वागतात, अतिशय तत्वनिष्ठ असतात. हे पूर्ण जिद्दीनी, परफेक्शननी, प्रयत्नांनी आपले चॅलेंजेस पूर्ण करतात. षष्ठ स्थान हे तुमचं रोजचं आयुष्य आहे. रोजच्या आयुष्यामध्ये सगळं सुरळीत असतं का? एखादी बाई सकाळी उठते, तिला ऑफिसला जायचंय घाईनी, तिने आदल्या दिवशी रात्री कुकर तयार बियार करून ठेवलाय, फक्त गॅस लावायचा की भाजी शिजून तयार होणार आहे. गॅस लावते आणि आंघोळीला जाते. इकडे शिट्ट्या होतील. नवऱ्याला सांगते, नवरा म्हणतो होतच नाही. नवरा फक्त तेवढंच सांगतो, शिट्टी होत नाही. का होत नाही त्याला सांगितलं नाही बघायला, तो उठत नाही. ती आंघोळ करून येते तर कुकरची रिंग गेलेली असते. इथंच गोंधळाला सुरुवात होते. कुकरची रिंग गेले तर परत ती भाजी बाहेर काढा, ती नुसती शिजवा, हे सगळा कुटाणा करत तिला उशीर होतो. आपण बघा, हा असा अनुभव आपल्याला अनेक देतो की आपण कुठल्या तरी मस्त मजा करायची म्हणून एखाद्या एंटरटेनमेंटसाठी आपल्याला पिक्चरला जायचंय, तिकीटं काढलेली आहेत, जाता जाता मित्राला बरोबर घेऊन जायचंय म्हणून गाडीला किक मारतो, अरे टायर पंक्चर आहे. हे प्रॅक्टिकल लाईफ आहे माणसाचं. हे कायम सुरळीत असतं का? म्हणून प्रॅक्टिकल लाईफ हे षष्ठ स्थानात आहे. षष्ठ स्थान रोग, ऋण, रिपू म्हणजे अडचणींचं आहे, प्रॅक्टिकल येणाऱ्या अडचणींचं आहे. त्याच्यामुळे ह्या अडचणींमध्ये नेहमीच माणसाला चॅलेंजेस असतात. आपल्याला चॅलेंजेस कुठे नसतात पुढच्या आयुष्यात? तुम्हाला स्पर्धा ज्या असतात ना, स्पर्धा परीक्षा इथेच बघायच्या. त्या स्पर्धा परीक्षेत यश कोण देणार? जो तुम्हाला यशाकडे आणि प्रगतीकडे घेणारा ग्रह, तो कोण? गुरु. तर षष्ठामधून गोचरीने गुरु जात असेल, स्पर्धा परीक्षेत नक्की यश मिळेल. षष्ठामधून गोचरीने शनी जात असेल, स्वकष्टाने खूप कष्ट करून यश मिळेल, जर हा गोचरीचा शनी शुभ असेल. हळूहळू हे सगळं तुम्हाला कळणार आहे, गोचरीचे ग्रह कसे बघतात. याला थोडासा वेळ आहे. आपण आधी बेसिक राशी शिकूया. हे पूर्ण जिद्दीने आणि प्रयत्नाने चॅलेंजेस पूर्ण करतात. आणि हे सगळं करत असताना मुख्य कन्या राशीचं काय यशाचं गमक आहे? तर हे कधीही अर्धवट ज्ञानाने शहाणे नसतात. हे प्रत्येक गोष्ट त्याच्या पहिल्या पायरीपासून शेवटच्या पायरीपर्यंत पूर्ण शिकूनच काम करतात. त्यामुळे ते नक्की यशस्वी होतात. आणि त्यांना मध्ये गोंधळ होत नाही की मी एवढीच स्टेज. आता एखादी विद्या तुम्हाला, समजा तुम्हाला अकाउंट्समधलं बॅलन्स शीट शिकायचं आहे, तर बॅलन्स शीट शिकण्यासाठी तुम्हाला आधी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आलं पाहिजे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट यायचं तर त्याच्या आधी तुम्हाला आधी जमा खर्च लिहिलेला पाहिजे. म्हणजे बेसिक जी कडी आहे, या पहिल्या कडीपासून शेवटच्या कडीपर्यंत इत्थंभूत ज्ञान घेतल्याशिवाय ते कामात हातच घालत नाहीत. आणि त्यामुळे अर्थातच ते यशस्वी होतात. छोटीशी गोष्ट सुद्धा कामातली ते कधीही गृहीत धरत नाहीत, ओव्हरलुक करत नाहीत, पूर्ण शिकल्याशिवाय ते काम करत नाहीत. आता हे सगळा स्वभाव कन्या राशीमध्ये दिसतो. पण तुम्ही असं म्हणाल की माझ्या ओळखीची एक कन्या राशीची व्यक्ती आहे, तिच्या तर आयुष्यात खूप गोंधळ असतो. मग असं कसं? असं दिसणार ना. कारण काय? याच्यामध्ये असणारी नक्षत्र ही फार महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणून मी परत परत सांगते, कुठलाही ग्रह, आपण चंद्र बघतोय कन्या राशीतला, हा कसा बघायचा? तर हे त्या ग्रहाचं मंदिर आहे असं समजा. बुधाचं मंदिर आहे कन्या राशीमध्ये. या बुधाच्या राशीत चंद्र आहे. हा चंद्र कुठल्या राशीचं मंदिर आहे? त्या मंदिराचं म्हणजे राशी स्वामीचं प्रवेशद्वार बुधाचं. या मंदिराच्या गाभाऱ्याचं प्रवेशद्वार कुठलं आहे? त्या नक्षत्राचं. कन्या राशीमध्ये येणारी नक्षत्र ही सिंहेतनं ते पुढे आलंय. उत्तरा फाल्गुनीचा पहिला चरण सिंहेत गेलाय, दुसरा, तिसरा, चौथा उत्तरा फाल्गुनीचा चरण म्हणजे रवीच्या नक्षत्राचे 3 चरण. त्याच्या पुढे हस्त या चंद्राच्या नक्षत्राचे 4 चरण हे चतुष्पाद. आणि त्याच्या पुढे मृग या मंगळाच्या नक्षत्राचे पहिले 2 चरण हे कन्या राशीत येतात. त्याच्यामुळे राशी स्वामी जो आहे बुध, त्याचं मंदिर आहे, जे नक्षत्र आहे त्याचं मंदिराचं प्रवेशद्वार आहे ते आयदर रवीचं आहे किंवा चंद्राचं आहे किंवा मंगळाचं आहे नक्षत्राप्रमाणे. आणि त्या नक्षत्राच्या मंदिरातल्या गर्भगृहामध्ये असलेला जो देव आहे तो देव म्हणजे या नक्षत्र चरणाचा स्वामी. जर उत्तरा नक्षत्र असेल तर मघापूर्वा उत्तरा या ग्रुपमध्ये उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचा 2रा चरण, 3रा चरण, 4था चरण अनुक्रमे मकर राशीचा शनी, कुंभ राशीचा शनी आणि मीनेचा गुरु आहे. म्हणजे या कन्या राशीमध्ये उत्तरामध्ये जर चंद्र असेल, 2 मध्ये असेल, उत्तरा 2 मध्ये, तर बुधाची रास
रवीचं नक्षत्र मकरेच्या शनीचं चरण, म्हणजे बुध रवी आणि शनी एकत्रित स्वभाव दिसतो. म्हणून प्रत्येक रास ही 9 चरण असलेली आहे. 3 नक्षत्रांपैकी 9 चरण त्याच्यामध्ये येतात. म्हणून 9 प्रकारे विचार करताना दिसते. एकाच राशीची माणसं 9 प्रकारची दिसतात. केवढा मनोरंजनाचा भाग आहे. हे सगळं ओळखणं किती छान आहे ना. आणि हेच गणित अगदी सोपं आहे. 0 ते 3 अंश 20 काला पहिला चरण, मग तो कुठल्या नक्षत्राचा कितवा चरण हे गणिताने ठरलं. मग उत्तरात 2 0 ते 3 20, उत्तरात 3 3 20 ते 46, उत्तरात 4 46 ते 10. जेव्हा तुमची कन्या रास 0 ते 10 अंशामध्ये आहे तेव्हा तो चंद्र उत्तरामध्येच आहे हे नक्की. म्हणजे रवीसारखा शिस्तबद्ध आहे, तिथे शनीची 2 चरण आहेत, तिथे तो शनीसारखा शिस्तबद्ध आणि संघर्ष करणार आहे. गुरुचं चरण आलं तिथे तो परोपकारी आहे. हे सगळं या कन्या राशीमध्ये दिसणार आहे उत्तरा नक्षत्रामध्ये. चरण स्वामीप्रमाणे भिन्नत्व म्हणजे इतक्या सूक्ष्मपणे तुम्ही माणसाकडे बघू शकता. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते. आणि इतक्या सोप्या पद्धतीने दिसल्यामुळे माणूस आपण वाचतो पुस्तकासारखा, इतकं हे शास्त्र मनोरंजक आहे. कारण हे माणसांचा अभ्यास आहे. आपण सगळी माणसं आहोत, आपल्याला माणसांचा अभ्यास करायला मिळतो याच्या इतकं चांगलं काहीच नाही. हे सगळ्यांना माहीत नाही. जे ॲस्ट्रॉलॉजी शिकतात माझ्या क्लासमध्ये त्यांना हे सगळ्यांना माहीत आहे. पण एवढ्या छोट्या लोकांपर्यंत पोचायचं नाही, मला जास्त लोकांपर्यंत पोचायचं आहे. म्हणून मी हा यूट्यूब चॅनल सुरू करते. इतक्या लोकांनी हे सगळं पाहिलं, सबस्क्राईब केलं, अर्थातच जास्त लोकांपर्यंत मी पोचीन आणि याचा मनोरंजक जो भाग आहे तो तुम्हाला खूप आवडेल. बरोबर आहे ना. पुढे जाऊया. याच्यानंतरचं ह्यांच्यामध्ये आता ही रास बुधाची आहे. आपण मित्र ग्रह पाहिलेत, शत्रू ग्रह पाहिलेत. बुध आणि मंगळ यांच्यामध्ये मैत्री नाही आहे. मंगळ हा कृतीचा कारक आहे आणि घाईकुतीला येणार आहे. बुध हा विचाराचा कारक आहे. अर्थात विचार आणि कृती यांच्यामध्ये फारकत होते. बुध आणि मंगळ यांचं शत्रुत्व आहे. पण त्यामुळेच ही माणसं शीघ्रकोपी नाहीत, ही विचारी आहेत, प्रॅक्टिकल विचार करणारी आहेत. आणि जर समजा यांना कोणी विरोध केला असेल आणि त्यांच्याशी भांडण केलं असेल तर यांना डिफेन्स करता येतो बरं का. सिंह राशीच्या माणसासारखं डरकाळी फोडून पळून जात नाहीत. सिंह राशीची माणसं ही रवीची रास आहे, राजाची रास आहे, त्यामुळे ते ओव्हरपॉवर करतात. तो मंगळ नाही, त्याला भांडता येत नाही. त्यांनी सेनापतीला ठेवलाय संरक्षण करायला, भांडायला. म्हणून सिंह राशीची माणसं डायरेक्ट भांडत नाहीत, त्यांना येत नाही भांडता. पण बुधाच्या कन्या राशीला भांडता येतं बरं का. ते कसे भांडतात. एक तर शब्द सामर्थ्य अचाट आहे आणि मराठीतला एक शब्द प्रयोग आहे शालजोडीतला जोडा मारणे. म्हणजे दुसऱ्या माणसाला असा मार्मिक उत्तर देतात की त्या उत्तराचा अर्थ कळेपर्यंत तिथून निघून गेलेले असतात आणि मग तो खजील झालेला असतो. अरे हां खरंच हे असं झालं होतं खरं. हे त्याला नंतर पटतं बौद्धिक, कारण हे बुद्धीनी समाचार घेतात. प्रामाणिकपणे बुद्धीनी समाचार घेणारी ही रास आहे. त्याच्यामुळे यांना भांडायची गरजच नाही. अतिशय प्रॅक्टिकल रास आहे आणि ह्यांच्या लक्षात फार चांगलं राहतं. कारण बुध हा स्मरणशक्तीचा कारक आहे. त्याच्यामुळे मागच्या अमक्या वेळेला ही व्यक्ती असं म्हणली होती, आत्ता ती याच्या बरोबर विरुद्ध बोलते. याच्यातून काहीतरी शाब्दिक कोटी करून त्याला ते नामोहरम करू शकतात सहजपणे. याच्यामध्ये आता यांची चांगली क्षेत्र कुठली, कुठे कन्या रास असते. एक तर यांना प्रवासाची आवड आहे, शारीरिक आणि मानसिक एनर्जी खूप आहे आणि यांचा मेंदू सतत तल्लख तरतरीत असतो अगदी. अर्थात इथे कायम लक्षात ठेवायचं आहे, आपण जो चंद्र शिकतोय त्या चंद्राचा डिस्पॉझिटर म्हणजे बुध हा कुंडलीमध्ये शुभ आहे आणि चंद्र ही कुंडलीमध्ये शुभच आहे. तो अस्तंगत नाही, शत्रुग्रहाच्या राशीत नाही, शत्रुग्रह दृष्ट नाही, शत्रुग्रहाच्या बरोबर युतीत नाही, नीचीचा नाही, अस्तंगत नाही. हे सगळं गृहीत धरलेलं आहे. कारण असा असेल तर परिणाम थोडे थोडे वेगळे वेगळे होत जातात. हे आपण आत्ता बघणार नाही, आपण आता बेसिक रास शिकतोय. आता हे लोक अतिशय परफेक्शनिस्ट असतात आणि त्याच्यामुळे काय होतं की हे जर वरच्या स्तरावर असतील म्हणजे वरिष्ठ असतील, हे मदतनीस तर कायम आहेत. त्याच्यामुळे हे केबिन मॅनेजर नसतात. समजा एखादा वरिष्ठ असेल तुमच्या ऑफिसमधला बदलून आला कन्या राशीचा, तो केबिनमधनं अशा जागी बसतो की तिथून त्याला सगळे लोक दिसतील आणि त्याला स्वतःला लपायचं नसतंच. त्याचं केबिन आतून बाहेरून उघडं, त्याचं दार कायम उघडं, त्याला काहीही सिक्रेट ठेवायचं नाहीये. तो बुध आहे, युवराज आहे, लहान मुलासारखा आहे, अखंड ताजा राहणार आहे. त्याला सारखं नवीन काहीतरी हवं आहे. कारण हा मिथुन आणि कन्या या 2 राशींचा स्वामी आहे, त्यामुळे दोन्ही राशींचा स्वभाव याच्यामध्ये थोडा थोडा आहे. म्हणून हा व्हर्सटॅलिटी
क्वालिटीकडे पण जातो आणि परफेक्शनकडे पण जातो. आणि मग एखाद्या हाताखालच्या वर्करला, त्या माणसाला त्यांनी काहीतरी काम दिलंय आणि त्याला ते बघून समजते की हा काहीतरी अडखळतोय. तो बेल वाजवून त्याला बोलवत नाही बरं का, हे असलं नाही, हा राजा नाही आहे, हा रवी नव्हे, हा बुध आहे. हा उठतो तिथून, कारण हा कम्युनिकेटिव्ह आहे. हा स्वतःच्या जागेवरनं उठतो, मृदू आवाजात त्या माणसाच्या टेबलापाशी जाऊन विचारतो, काहीतरी अडचण आली आहे का, ते आत घेऊन ये, आपण दोघं मिळून करू, दुसऱ्यांना त्रास नको. तो चुटकीसरशी त्याचा प्रॉब्लेम सोडवतो आणि सांगतो आता पुढे करा आणि सही मारा तुमची. याला स्वतःचं नाव घालायची काही आवश्यकता नाही. हा कधीही स्वतःच्या नावासाठी आणि प्रसिद्धीसाठी हापापलेला ग्रह नाही. तो रवी नाही, तो शुक्र नाही, तो राहू नाही, तो बुध आहे. त्यामुळे त्याला अजिबात प्रसिद्धीची हाव नाही आहे. हा परफेक्शनिस्ट आहे आणि त्यामुळे हा ग्रुपमध्ये लोकांना आवडतो. हा विनोदी बोलतो, एकमेकांशी चांगलं संधान बांधतो, मित्र जमवतो आणि सर्व्हिस देण्यासाठी कामामधली अचूकता आणि बारीक तपशील हे याच्याकडे परफेक्ट असतात. त्यामुळे त्यांनी केलेलं जे काम आहे हे परफेक्ट असतं आणि त्यांनी काय केलंय हे त्याला कधीही दाखवता येतं. तुम्ही तुमच्या कामात काय केलंय हे आम्हाला कळलं नाही असं होऊच शकत नाही. स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्ट त्यांनी केलेली असते. तो कायम काळजीवाहू असतो, दुसऱ्या माणसांच्या काळज्या वाहतो. कारण बुध हा नर्वस सिस्टीमचा कारक आहे. त्यामुळे हा कधी कधी नर्वस पण होतो. याचं काम दुसऱ्यांनी केलेलं, त्यांनी केलेलं काम किंवा दुसऱ्यांनी याला दिलेलं काम जर हे टू द पॉइंट झालं नाही किंवा त्याच्या म्हणण्याप्रमाणे झालं नाही तर हा थोडासा म्हणजे थोडंसं त्याला वाईट वाटतं या साहेबाला, की मी एवढं शिकवलं पण यांना कळलं नाही का. बरं ठीक आहे, नाही कळलं तर हा काय जगाचा शेवट नाही, आपण परत करून घेऊ. इतका खुशाल चेंडू. अर्थात बुध आणि चंद्र कुंडलीत चांगले असले पाहिजेत. त्यामुळे ही माणसं मैत्रीत लोकांना हवी असतात. पण मिथुन राशीला मात्र सारखी सारखी तीच माणसं समोर आलेली आवडत नाहीत, कारण ती वायुतत्वाची रास आहे, ते आपण पाहिलंय. कन्या राशीचं तसं नाही. कन्या राशीमध्ये नक्षत्र येतं उत्तरा फाल्गुनी. उत्तरा फाल्गुनी हे रवीचं आपण मगाशी बघितले 10 अंशापर्यंत. त्याच्या पुढचं नक्षत्र हस्त आणि त्यानंतरचं चित्रा. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र हे बिझनेस कम्युनिटीमध्ये येतं, कारण बुध हा व्यवहार म्हणजे बिझनेसचा कारक आहे. खूप ॲक्टिव्ह आहे ते, कारण रवीचं नक्षत्र आहे. रवी हा कधीतरी थकलेला असतो का, तो कधीतरी असा आजारी असा. रवी आरोग्याचा कारक आहे. व्हायटॅलिटी आहे रवीकडे, जीवन शक्ती आहे. त्यामुळे रवीच्या नक्षत्रामध्ये प्रचंड ॲक्टिव्ह असतात. आणि कन्या राशीची माणसं उत्तरा नक्षत्रामधली वयाच्या मनाने लहान दिसतात. मेष रास जी आहे ती रिसोर्सफुलनेस असल्यामुळे कायम तरुण दिसते, त्यांचं वय वाढलेलं कळत नाही. तसं कन्या राशीची माणसं कायम ताजीतवानी दिसतात. अतिशय निराशाजनक सिच्युएशनमध्ये सुद्धा हे प्रॅक्टिकल असतात. त्याच्यामुळे यांच्याकडे नेहमी 2 गोष्टी तयार असतात. ह्या प्रकारे गोष्टी नाही झाल्या तर त्या प्रकारे करू. ही मॅनेजमेंट उत्तम त्यांच्याकडे आहे रवीच्या नक्षत्रामध्ये, कारण रवी हा उत्तम ॲडमिनिस्ट्रेटर अँड मॅनेजर आहे. त्यामुळे यांना हाताळता येतं, पैशाचा संचय यांना करता येतो. सूर्याची तेजोमयता, हुशारी, राजकारण, मनोरंजन हे सगळं यांच्यामध्ये आहे. ह्यानंतर आपण आधी नक्षत्रांचा गोषवारा घेऊया आणि त्यानंतर पुढच्या याच्यामध्ये सेगमेंटमध्ये आपण प्रत्येक नक्षत्र चरणामध्ये शिकूया. दुसरं नक्षत्र आहे हस्त. हस्त नक्षत्राचं चिन्ह, आता हे उत्तरा फाल्गुनी जे आहे ना, तर याचं चिन्ह आहे बेडचे पाय, पुढचे पाय. आणि बेडचे पुढचे पाय कारण काय, हे सिंह राशीतनं पुढे आलंय. आराम, अगदी शांतपणे आरामात काम करणार आहे. हे मंगळासारखं गायकुतीला येत नाही. हे बुधाच्या राशीतलं नक्षत्र आहे रवीचं. हस्त नक्षत्र जे आहे हे चंद्राचं आहे. रवी जसा लोकप्रियतेचा आणि कीर्तीचा कारक आहे तसा चंद्र पण लोकप्रियतेचा कारक आहे. चंद्र हा आनंद निर्माण करणारा ग्रह आहे. अतिशय शांत स्वभाव असतो यांचा. या हस्त नक्षत्राचं चिन्ह आहे हात किंवा मूठ. जे मगाशी सांगितलं शालजोडीतले मारतात आणि समाचार घेतात ते हे हस्त नक्षत्राचे लोक. स्मित हास्य यांचं फार मोहक असतं, त्यांनी ते लोकांना जिंकतात. यांच्या हास्यामुळे त्यांच्याकडे आकर्षित झालेली व्यक्ती सहसा त्यांना सोडत नाही. हे उत्तम काउन्सिलर असतात. समाजामध्ये सहजपणे यांना सन्मान मिळतो, कारण चंद्राचं नक्षत्र आहे, लोकप्रियतेचं नक्षत्र आहे. कसल्याही अपेक्षा न ठेवता ते दुसऱ्यांना मदत करतात. हे मदतनीसच आहेत. आणि साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे यांच्याकडे बघून पटतं. वृषभ, कन्या, मकर या शोच्या राशी आहेत का? नाहीत, कारण त्या पृथ्वीवरती घट्ट पाय रोवलेल्या अर्थत्रिकोणातल्या मातीत राहणाऱ्या शेतकऱ्याच्या राशी आहेत. त्यांना शो करायची गरज नाही. या अर्थत्रिकोणाच्या राशींमध्ये कन्या राशी षष्ठातली म्हणजे सर्व्हिस ओरिएंटेड रास आहे. अतिशय साधी राहणी असते आणि काय वाटेल ते झालं
तरी प्रॅक्टिकल असल्यामुळे हे कधीही कोणाला फसवत नाहीत. जशी सिंह रास सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आचरण तसं या कन्या राशीचं आहे. यांचं आयुष्य खूप चढउताराचं असतं. पूर्वसूचना न देता तुम्हाला एक वाक्य माहीत असेल, कन्या ही रास संकटाची. कारण 30 वर्षापर्यंत ह्या राशीच्या लोकांना सेटल व्हायला वेळ लागतो. त्यानंतर हे 40-45 पर्यंत 30-32 पासून 45 पर्यंत सतत वर चढत चढत जातात. पण कधी कधी यांना षष्ठातली रास असल्यामुळे त्यांची तब्येत तेवढी साथ देत नाही. अर्थात षष्ठातल्या कन्या राशीचं, षष्ठ स्थानामध्ये असलेल्या कन्या राशीच्या निसर्ग कुंडलीमधलं या राशीचं जे स्थान आहे, तर तुमच्या कुंडलीमध्ये षष्ठ स्थानामध्ये कोण आहे, षष्ठ स्थानाकडे कोण बघतं, षष्ठ स्थानामध्ये असलेला ग्रह कुठल्या नक्षत्रामध्ये आहे, कुठल्या राशीमध्ये आहे, कुठल्या चरणामध्ये आहे, अनेक गोष्टींचे इम्पॅक्ट एकमेकावर अवलंबून आहेत. यांना वर जातानाही एक जसे हे चढ उताराच्या आयुष्यामध्ये हळूहळू वर जातात, तसे हे कधी कधी अचानक यांना नोकरी सुटणं वगैरे गोष्टींना सामना करावा लागतो. कारण हे प्रॅक्टिकल लाईफ आहे. माणसाच्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये कधीही संकट येऊ शकतं. ही संकटाचीच रास आहे. कोणाशी वाईट वागलं, कोणीही त्यांच्याशी वाईट वागलं, हे कोणाशी वाईट वागत नाहीत. कोणीही त्यांच्याशी वाईट वागलं तर देवा त्यांना क्षमा कर, ते काय वागतात त्यांना कळत नाही, इतका फॉरगेट अँड फॉरगिव्ह असा त्यांचा दृष्टिकोन असतो. शैक्षणिक बॅकग्राऊंड नेहमी उत्तम, त्यामुळे सर्वंकष नॉलेज असतं आणि शिस्तबद्ध काम असतं, त्यामुळे नेहमी वरच्या हुद्द्यावर असतात. सर्वंकष नॉलेज असल्यामुळे यांना कोणी फसवू शकत नाही. हो, यांना फसवणारे कन्या रास फसत नाही, फसणारी रास पुढची आहे. उत्तम सल्लागार, प्रत्येक यशाच्या पायरीवर जबाबदाऱ्या घेणारी आहे. 30 वर्षात आयुष्यात खूप बदल घडतात. 42व्या वर्षापर्यंत यांचे दिवस उत्तम असतात. त्यानंतर 64 वर्षानंतर यांच्या आयुष्यात अतिशय रिमार्केबल घटना घडतात, प्रगतीच्या, अर्थात प्रगतीच्या. कारण 30 दुने 60 हे वयाचं स्थित्यंतर पुढे आहे. ऑलरेडी यांना यश सगळ्या बाजूंनी मिळालेलं आहे. साधी आणि सरळ साधीच बायको यांना हवी असते. यांच्यासारखीच माणसं यांना आवडतात. हे हस्त नक्षत्रामध्ये, याच्या पुढे हस्त नक्षत्रामध्ये या लोकांचं काय दिसतं तर हस्त नक्षत्रामध्ये यांचं हास्य खूप चांगलं आहे आणि मोठ्यांचा आदर करणारं हे नक्षत्र आहे, तसं यांचा लोक आदर करतात. यांना स्वतःच्या भावना सांभाळता येतात. घरची बॅकग्राऊंड चांगली असते. हे हॅपी मॅरिड लाईफ जगतात. यांचा बुध चांगला असेल, अर्थात तो रवीच्या बरोबरच असतो. हा जर अस्तंगत झाला नसेल तर यांची हेल्थ पण चांगली असते. पुढचं नक्षत्र आहे चित्रा. चित्रा नक्षत्र म्हणजे चमकणारा मोती, जो चमकणारा आहे, जो लोकांना अट्रॅक्ट करणारा आहे. हे मंगळाचं नक्षत्र आहे. इथले पुरुष वेगळे उठून दिसतात. यांचं व्यक्तिमत्वात काहीतरी जादू असते. लोकांमध्ये शांतताप्रिय, बुद्धिमान असतात. पण ह्या लोकांनी दिलेला सल्ला जो असतो ना, तो फार लांबचं बघून दिलेला असतो. त्यामुळे तुम्ही यांना सल्ला विचाराल, सुरुवातीला तुम्हाला तो बालिश वाटेल, पण तोच बरोबर ठरतो असं कायम पुढे दिसतं. यांना इनबॉर्न गिफ्ट ऑफ इंट्युशन असते. आणि हे मंगळाचं नक्षत्र आहे. मंगळ हा अष्टमेश पण आहे, त्यामुळे यांना गूढविद्या येते. मुळात कन्या रास बुधाची असल्यामुळे गूढविद्येचं आकर्षण, ॲस्ट्रॉलॉजीचं आकर्षण असतंच. या चित्रा नक्षत्रात ती उत्तम येते. यांची स्वप्न खरी होतात. हे मंगळाचं नक्षत्र आहे, त्यामुळे हे दयाळू आहेत, पण अडाणी पण तेवढेच आहेत. मंगळ हा अडाणी ग्रह आहे. तो असा झापडं लावूनच बघतो, कारण तो लष्करी खाक्याचा ग्रह आहे. मंगळ म्हणजे सेनापती, लष्करी खाक्याचा असल्यामुळे विचार करून कृती करणारा नाही. म्हणून ते बुधाच्या विचार करण्याच्या राशीत असलं तरी हे चित्रा नक्षत्र, अर्थात कन्या राशी चित्रा नक्षत्रामध्ये कुंडलीमधला बुध, कुंडलीमधला मंगळ चांगला असला पाहिजे. 33 ते 54 ही वर्ष यांची छान जातात. पण मंगळ हा अष्टमेश आहे, या चित्रा नक्षत्राचा मंगळ. त्याच्यामुळे हे बोलण्यातून कधी कधी हा धनस्थानाकडे बघणार आहे ना, आणि मंगळ हा वाचेमध्ये जर असेल, बुध वाचेचा कारक आहे, चित्रा नक्षत्र मंगळाचं आहे, वाचेमध्ये मंगळ चांगला आहे का हो? धनस्थानातला मंगळ कसं बोलतो? हार्श बोलतो. त्यामुळे हे काहीतरी दुसऱ्याला बोलायला जातात आणि काहीतरी चुकीचं बोलतात, असं यांच्या बाबतीत होतं. सहसा यांना जोडीदाराचा विरह सहन करायला लागतो जर मंगळ चांगला नसेल तर. आणि दुसरं गोष्ट की हे अष्टमस्थानातला मंगळ असल्यामुळे यांना हे चित्रा नक्षत्र पुढे शुक्राच्या राशीत जात आहे, त्यामुळे शुक्राचे गुण पण इथे येतात. शुक्र मूत्रमार्गाचा आणि किडनीचा कारक आहे, म्हणून कधी कधी या नक्षत्रातल्या लोकांना किडनीचे विकार त्रास देतात. यानंतर आपण बघूया प्रत्येक नक्षत्राचा प्रत्येक चरण काय दाखवतो.